कोपऱ्याचे सन्माननीय राम पाटील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे, माजी क्रिकेटर दत्तकृपा म्हटलं तर माझे कॅप्टन ज्यांची ओळख आहे, तर राम पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं. आमचे पेंदरचे प्रकाश शेठ भोईर इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. यस, बोलूया आपण मैदानाकडे. ऐकूया आवाज नक्कीच पुढच्या सत्राकडे हर्षद मडबे यांचा. धन्यवाद. पहिला बॉल यश कोहली तयार होते बॉलिंग मार्क वरती. ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडला, वाईट बॉल येतोय. अमन ठाकूर बॉलिंग मार्क वरती. वर्गमित्र मुरबी खरं तर संपूर्ण एका शाळेमधील एका वर्गामध्ये शिकलेले मित्र आज या स्पर्धेमध्ये एकूण 3 सामने जिंकत सुपर 8 मध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा जास्त या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, फटका फसला. विकेट किपरच्या हातामध्ये. चाललाय बॉल डॉट बॉलने या ओव्हरची फायनली ऑफिशियल सुरुवात पाहायला मिळेल. सिंगल, एक धाव व्हाईट बॉलची अमन ठाकूर बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. वर्गमित्र मुरबी या टीमच्या माध्यमातून आणि त्यांच्या विरुद्ध अंशन शीतल 11 DCC कोपरा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचं होतं. ऑन साईडला फिल्डर आहेत. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाते. 2 बॉल 2. बरेचसे मान्यवर आज या स्पर्धेला भेट देताना संध्याकाळपासून पाहायला मिळाले आणि आज नुकताच ज्यांचा VIP ताफा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला, सन्माननीय प्रेमदादा पाटील साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांच्या असंख्य मित्रपरिवारासोबत ते या ठिकाणी आलेले आहेत. सचिन पवारसाठी पुढचा बॉल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. हाना करता करता 2 धावा. एकच रन ते मात्र पूर्ण केली जाईल आणि ते लेगबाईशी असेल. प्राथमिक दर्शनी असं वाटलं होतं बॉल वाईड आहे, परंतु अपील जिथे झाली ना तिथे कळलं की ॲटलिस्ट काहीतरी स्पर्श झाले आणि त्यामुळे इथे एका धावेची मागणी झाली. सिंगल आली टीमची टोटल. या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 3 वरती. कांचनजी पालकर सर आज आमच्या या स्पर्धेमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. केवाळे गावचे उपसरपंच, परंतु रायगड समालोचक असोसिएशनसाठी त्यांची कोर कमिटी मेंबर म्हणून भूमिका फार महत्त्वाची असते. आमचे आदरणीय अध्यक्ष संदीपजी पाटील सर या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन खूप चांगल्या रीतीने 7 रात्रींमध्ये ही स्पर्धा चांगल्या रीतीने पूर्ण केली आणि आज फायनलच्या अंतिम रात्रीमध्ये या संपूर्ण महाराष्ट्र आणि या भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव समालोचन क्षेत्रामध्ये मॅक्स पाटील अर्थात मच्छिंद्र पाटील सर सुद्धा या स्पर्धेसोबत आमच्यासोबत जोडलेत. त्यांचं देखील स्वागत. फुलटॉस बॉल थ्रू द कव्हर इन फील्डच्या वरून बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या जवळ अडवलाय. तोपर्यंत मात्र थ्रो चांगली आली. 2 धावा मिळतील आणि या 2च्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला मिळते. धावा 6 ऑन द बोर्ड. वर्गमित्र मुरबी, परंतु या मुरबी संघामध्ये एकही असा जाणता चेहरा नाहीये ज्याने मात्र यश चेक करण्याची मागणी. शॉर्ट रनसाठी फिल्डिंग करणाऱ्या वर्गमित्र मुरबी टीमला वाटते की यश कोहलीने 1 धाव शॉट घेतली आहे, त्यामुळे ते चेक केलं जाईल आता. चला, पुढचे दोन्ही संघ सज्ज राहायचे. तोंडरे आणि पेंदर यानंतरची पुढची सुपर 8 ची लढत असेल. चेक केलं जाते. सध्या WTCच्या टीमची मदत घेण्यात आली आहे संपूर्ण घटनेसाठी आणि तोपर्यंत आपण पुन्हा एकदा स्टेजवरती जे मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय प्रेम पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत उपस्थित झालेले चिरनेरचे आमचे प्रशांतजी ठाकूर आणि ऋषीदादा ठाकूर, एकतर कांचनजी पालकर यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. सेफ म्हणजे 2 धावा कंप्लीट आहेत. त्याला 2 धावा मिळाल्यात आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 8 वरती. पुढचा बॉल अमन ठाकूर खोलात टाकला होता, बीट झालाय. थर्ड मॅनला पुन्हा चूक झाली आहे. या छोट्या छोट्या चुका टीमला भरपूर महागात पडतात सेकंड इनिंगमध्ये.
ज्यावेळेस तुमची टीम चेसिंगसाठी मैदानात उतरेल ना त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेमध्ये धावा आल्या फक्त 7. आपण पाहत आहे RMSK ग्रामस्थ मंडळ मोरबी आयोजित स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026. हॅलो. यस, तर आपण सन्मानाकडे वळतोय. कारण या स्पर्धेमध्ये आज ज्यांची आपल्याला रॉयल एंट्री पाहायला मिळाली, ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि नेहमीच असलेलं प्रेम त्यांचं या स्पर्धेवरती आपण नेहमीच पाहिलेलं आहे. असे सन्माननीय एक डॅसिंग नेतृत्व, राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाम, सन्माननीय प्रेमभाई पाटील यांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय. तर नक्कीच मी आमचे सन्माननीय अनिलदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी खारघर शहर ग्रामीण अध्यक्ष, आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय अशोकबुवा पाटील आणि जनार्दन बुवा पाटील यांना विनंती आहे की आपण यावं. आपल्या उपस्थितीमध्ये सन्माननीय प्रेमभाई पाटील यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तानाजी भाई सुर्वे आणि प्रशांत ठाकूर आणि त्याचबरोबर अंकुश पाटील या व्यक्तिमत्वांच्या सन्मान सोहळ्याकडे देखील आपण वळतोय. तर मी पाहुण्यांना विनंती करेन की या आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. तर प्रशांत ठाकूर साहेब चिरनेर, तानाजी सुर्वे कोपरखेरणे, अंकुश पाटील वाकलन आणि प्रेमभाई पाटील या व्यक्तिमत्वांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण वळतोय. प्रेम ठाकूर या आपण देखील. हॅलो. आणि त्यांच्याच मित्रपरिवारामध्ये समीरजी ठाकूर साहेब उद्योजक, हे देखील कंठेवलीचे उद्योजक त्यांच्या समवेत आलेत. त्यांचं देखील संदीप सर आपण स्वागत करूया. यस, नक्कीच समीरभाई या आपण देखील. यस, तर सन्मान होतोय ते व्यासपीठावरती. आपण पाहतोय वेलात वेल काढून प्रेमभाई आपण इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. काय हा प्रेम असतो, हा जीवाला असतो. बबल्या, ऋषी म्हात्रे बाबा या, तू तर आमचा मेन आहे. तर प्रेमभाई, कॅश अनाउन्समेंट आहे. विकासजी घरत खारघर यांच्याकडून रुपेश घरत यांच्याकडून आशिषसाठी कॅश प्राइज, विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपये. याचबरोबर सन्माननीय प्रशांतभाई ठाकूर चिरनेर यांचा आपण इथे सन्मान घेतोय. प्रशांतभाई यावं. चिरनेर म्हटलं तर महागणपती, गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी नेहमीच सर्व भाविक भक्त जात असतात. जागृत देवस्थान गणपती बाप्पाला देखील स्पर्धेच्या माध्यमातून नमन करण्यात आलं. इथे प्रशांत ठाकूर चिरनेरचे प्रशांतभाई ठाकूर यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर तानाजी सुर्वे कोपरखेरणे यांचा आपण शुभ सन्मान करतोय. तर सुर्वे साहेबांचा सन्मान होतोय. याचबरोबर अंकुश पाटील वाकलन, ऋषी म्हात्रे बबल्या यांचे मामाश्री आहेत. तर अंकुश साहेबांचा देखील इथे सन्मान होतोय. सन्माननीय अंकुश पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतोय. प्रेम ठाकूर शुभ हस्ते सन्मान होतोय. सन्माननीय अंकुश पाटील. नो बॉल आहे. नयन पाटील, तर नयन या. सन्माननीय नयन पाटील यांचा शुभ सन्मान इथे होतोय. अच्छा, यस, सन्माननीय प्रेमभाई पाटील यांचे सुपुत्र आहेत नयन पाटील. नयन यांचा सन्मान होत आहे. एक अभिमानाचं असतं, वडिलांचा एक जबरदस्त योगदान आणि त्यामध्ये प्रेम
भाई पाटील यांचे सुपुत्र, तसेच मनीष मोकल साहेब आणि समीर ठाकूर साहेब यांना देखील विनंती करेन की आपण या आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मनीष मोकल साहेब या आणि समीर ठाकूर साहेब आपण देखील यावं. आलेल्या पाहुण्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित सन्मान करतोय. हा नक्कीच प्रेम पाटील साहेब, प्रेम भाई नक्कीच तुम्ही इथे आलात, परंतु ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन झालं आमचे सन्माननीय आदरणीय शंकरशेठ ठाकूर मुरबी हे देखील लाईव्हच्या माध्यमातून सामना पाहतात आणि त्यांनी तुम्हाला हे आल्याबद्दल धन्यवाद, तुमचं मनपूर्वक कौतुक केलेलं आहे. शंकरशेठ धन्यवाद तुमचं देखील, कारण या स्पर्धेचा शुभारंभ शंकरशेठ ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं होतं. तर धन्यवाद शंकरशेठ. प्रेमबाईंचं कौतुक नक्कीच त्यांनी केलेलं आहे. तर इथे पाहुण्यांचा सन्मान होतोय. यस धन्यवाद प्रेमबाई. यस तर प्रेमभाई पाटील इथून आणि त्यांची संपूर्ण ही मान्यवर मंडळी इथून प्रस्थान करतात. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. प्रेमभाई पाटील, प्रशांत ठाकूर साहेब चिरनेर, तानाजी सुर्वे कोपर केरणे, अंकुश पाटील वाकलन या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. याचबरोबर आपण काही सन्मान आदरणीय राम पाटील कोपरा यांचा शुभ सन्मान इथे घेतोय. चंद्रकांत नावडेकर आणि अशोकभाऊ पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान इथे घ्यायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टीमची टोटल झाली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24. तर राम पाटील कोपरा गावचे आदर्श व्यक्तिमत्व यांचा हा सन्मान इथे होत आहे. तर चिरनेरचे आमचे सन्मान्य सनीभाई ठाकूर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. सनीभाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत. याचबरोबर महेश पाटील, महेश या, महेश पाटील या, आमचे कोपरा गावचे सन्मान्य महेश पाटील यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करतोय. चला यानंतर तोंडरा आणि पेंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र सामना असेल तो टेंबिवली आणि मोठी जुई या दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचंय. तर इथे महेश पाटील यांचा सन्मान होतोय, कोपरे गावचे सन्मान्य महेश पाटील धन्यवाद. तर राजन आमचे राजन तोडेकर आले असतील तर राजन या, आमचे नरेश गायकर असतील, त्याचबरोबर सुधाकर तोडेकर असतील. तर माननीय नगरसेवक सन्माननीय नरेश ठाकूर यांचं देखील इथे आगमन होणार आहे. यस धन्यवाद, थँक्यू. चोवीस रन स्कोरबोर्ड वरती आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला, एकही विकेट गमावलेली नाहीये. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न यश कोळीचा, फटका फसला आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल. बॉलिंग मार्क वरती हर्षल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मुरबी वर्गमित्र संकेत पाटील यांचे छोटे बंधू, खरं तर एकाच वर्गामध्ये शिकलेले हे सर्व मित्र आज एक टीम बनवून खरं तर एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सुपर 8 मध्ये म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेत. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. कधी प्रॅक्टिस करतात कधी नाही, आणि विशेष करून आज पहिल्यांदाच खरं तर या वर्गमित्र मुरबी टीमचं नाव मी ऐकतोय. आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि शिवशंकर किधर भाई स्वीप केला, बॉल जाईल मिड विकेट मध्ये, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही.
यश कोळीने नकार दिला आणि सचिन पवार सारख्या मोठ्या फलंदाजाला अजूनही फार मोठं यश मिळत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी. तो अजूनही वंचित. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक आपण या ठिकाणी एन्जॉय करताय. आणि नेहमीच जिथे जिथे DCC कोपरा टीम खेळते त्यांचे कट्टर समर्थक HD ग्रुप कोपरा यांच्या देखील शुभेच्छा. या टीमला पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आल्यात. 2 बॉल आतापर्यंत झाले. तिसऱ्या ओव्हरमधील बॉलिंग मार्कवरती हर्षल पाटील, संकेत पाटील यांचे छोटे बंधू. टॅप केला बॉल. इथे रनआउटचा खतरा आहे आणि इथं सचिन पवारला जावं लागेल माघारी. पहिला धक्का या ठिकाणी मात्र बसला बॅटिंग करत असताना टीम अंशन शीतल 11 DCC कोपरा संघाला. एका मागोमाग एक आता इथून झटके मात्र बसतील की याच कंडिशन मध्ये स्वतःला सावरतील कोपरावाले हे देखील पाहायचे. यश कोळी यंगस्टर प्लेयर आहे आणि यंगस्टरने भरपूर प्रभावित केले. फार काळ यंगस्टरचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानाच्या आतमध्ये एंट्री होते रोहित कोळीची, जो खेळाडू मात्र गेली अनेक वर्ष सातत्याने DCC कोपरा टीमसाठी आपलं सर्वस्व देत आलाय आणि ज्याच्या नावावरती हा संघच चालतोय तोच रोहित कोळी मैदानामध्ये इन होतोय 1 डाऊन मध्ये. आणि खऱ्या अर्थाने आपल्या वडिलांना सपोर्ट करण्यासाठी रोहितची मुलगी प्रांजल ही सुद्धा या स्पर्धेचा आनंद या मैदानातून घेते. ती देखील या ठिकाणी मैदानावरती आले. तिचं देखील हार्दिक स्वागत. शॉर्ट बॉल मागे मारलाय बॉल. फाईन लेग कडे फिल्डर नाही. आउटफील्ड फास्ट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन 4 चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 29 वरती. प्रांजलची चर्चा आपण करतो. प्रांजल खरं तर इंस्टाग्रामवरती भरपूर चर्चेत आहे. भरपूर रील्स तिच्या आम्ही पाहतो इंस्टाग्रामवरती. आणि आज स्वतःच्या वडिलांचा खेळ मैदानावरती येऊन पाहणं अहो भाग्य आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या वरून काय कडक फटका आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानंतर आला यश कोळीच्या बॅटमधून षटकार. आणि गोल्डन किंग ग्रुप पनवेल मधील सदस्य आमचे अनिकेत भाई म्हात्रे खुटारी यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. अगदी थोड्याच वेळात ते या ठिकाणी मात्र उपस्थित होतील. ए बाबा ए ए एक बॉल बाकी है, रुक इधर लेके. चला एक बॉल बाकी आहे. चला चालू करा. चौकारानंतर आला षटकार आणि 6 धावांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 35. पुन्हा एकदा सॉफ्टने ड्राईव्ह करायचा होता. बॉल पॉइंट मध्ये येतोय. सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 36ला 1 या स्थितीमध्ये अंशन शीतल 11 DCC कोपरा टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि व्यासपीठावर त्याचा अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी मात्र आगमन होताना पाहायला मिळेल आपले गोल्डन अनिकेत भाई म्हात्रे यांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आपल्याला पाहायला मिळते.
आणि नेहमीच सोन्याला धरून चर्चेत असणारा, सोन्यासारखा मन असणारा व्यक्तिमत्व आज अनेक समाजकार्याच्या माध्यमातून ज्यांचं नाव पुढं आलं, फार कमी वयामध्ये समाजसेवेची ओढ करताना वडिलांपासूनच त्यांना लागली आणि आज या स्पर्धेमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून त्यांची या ठिकाणी एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचं आपण स्वागत केलं आणि ते स्पर्धेचा आनंद घेतात. सामना सध्या सुरू आहे. एका बाजूला वर्गमित्र मुरबी तर दुसऱ्या बाजूला अंश अँड शीतल 11 DCC कोपरा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळून काढला. लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन. एक रन पूर्ण केले. वरती थ्रो आलाय, चुकीचा थ्रो, परंतु बॅकअप होतं त्यामुळे धाव मिळणार. एक सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे जाताना पाहायला मिळते. टीमची टोटल 36-37. अजय ठाकूर शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी सांभाळण्यासाठी आलाय आणि या मैदानावरती 45-50 धावा या विजयाची तुम्हाला हमी देऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्या गोलंदाजीचा प्रदर्शन समोरच्या टीमला माहीत होत नाही ना, तोपर्यंत हे मैदान तुम्हाला विजयाची कोणत्याही प्रकारची शाश्वती देऊ शकत नाही. अजय ठाकूर तयार बॉलिंग मार्कवरती. राऊंड द विकेट. रोहितसाठी पुढचा बॉल प्लेड ऑन. क्लीन बोल्ड. बॅटला लागून बॉल चालला स्टंप वरती आणि सरळ धक्का दिला दुसरा. तो टीम अंश अँड शीतल 11 DCC कोपरा संघाला. काय कमालीचा बॉल होता.
पाहायला मिळेल, ॲक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. समोर होता बॉल आणि एक पाय पुढे टाकत मात्र वेट थोडासा ट्रान्सफर केला आणि बॉलला फेकून दिलंय. सरळ 6 धावांकरिता षटकार. आता मजा येईल कारण की आता एक षटकार आला आहे जिथे गरज होती खरं तर कोपरा टीमला या षटकाराची. तो षटकार आलाय. धावसंख्या 44 वरती जाऊन पोहोचली. 44 लॉस ऑफ 2 विकेट. अजून एक मारावाशी इच्छा या ठिकाणी मात्र व्यक्त केली कुणाल ठाकूरने. पाहायचे काय घडेल. आणखीन एक. ओ हो बॉल लॉंगर सीमा रेषेच्या बाहेर. एक मारावा इच्छा व्यक्त केली आणि तो षटकार आलाय यश कोहलीच्या बॅट मधून. 6 रन. पन्नास झाले. 51 धावांचं टार्गेट वर्गमित्र मुरबी टीम समोर. आणि जाऊया आपण लगेचच आमचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील साहेबांकडे. हॅलो. तर आमचे जीवन ठाकूर शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व जीवनशेठ ठाकूर मुरबी यांचं देखील इथे आगमन होते. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं आणि त्यांच्या वतीने 2,500 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत करण्यात आलाय त्याबद्दल त्यांचा आभार. आणि बघा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय तोंडरे गावचे आदर्श व्यक्तिमत्व राम पाटील साहेब यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्याबद्दल राम पाटील साहेब तुमचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. आपण इथे सन्मानाकडे बोलतोय. गोल्डन मॅन सन्माननीय अनिकेत म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. आणि त्याचबरोबर आदेश भगत, शेराबाई. तर चला पेंदर टीम कॅप्टन या. हा टॉस देखील करू आपण अनिकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. दादा या. गोल्डन मॅन रॉयल किंग सन्माननीय अनिकेत म्हात्रे यांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्या माध्यमातून 20,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय. धन्यवाद. आदेश या. आदेश भगत, आमचे शेराबाई. आदेश या. स्वागत आहे. तर आदेशचा आपण सन्मान इथे घेतोय. चला पेंदर टीम कॅप्टन समाधान समा या. चला क्रिश. तर आदेशचा आपण इथे सन्मान घेतोय. तर टॉस देखील इथे केला जाईल. मी अनिकेत म्हात्रे यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. चला चला हेड कॉल आहे. यस डिसिजन द्या क्षेत्ररक्षण. चला ओके. मॅच आरंभ होते आणि अनिकेत म्हात्रे गोल्डन मॅन यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 21,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल अनिकेत म्हात्रे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. याचबरोबर आमचे हेमंत पाटील कोपरा गाव यांचा सन्मान आपण इथे घेतोय. हॅलो. चला विघ्नेश आज बॉल बॉयच्या भूमिकेत आहेत. जास्त मेहनत आज खरं तर पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. हर्षल पाटील स्ट्राईक वरती तयार. पहिलाच बॉल खोलात टाकला होता रोहित कोळी यांनी आणि पहिला बॉल आला डॉट. एन्जॉय करतात खरं तर त्यांची मुलगी
त्यांची सुकन्या प्रांजल या व्यासपीठावरती रोहित कोळी यांची बॉलिंग एन्जॉय करताना पाहायला मिळतात. स्वागत आहे आपलं देखील. आणि रोहितचा दुसरा बॉल समोर हर्षल पाटील तयार. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफ मध्ये फील्डर आहेत. वॉट अ प्रोटेक्शन, ग्रेट सेव्ह यार, सुपर. हॅलो. तर रोहिदास तोडेकर, परेश धरणेकर आणि साईनाथ तोडेकर यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 2100 रुपयाचा पारितोषिक आहे रोहितसाठी. रोहितसाठी कॅश प्राइज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता स्ट्राईक बदलली आहे. प्रसाद घरत स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट रोहितचा पुढचा बॉल, तिसरा बॉल, शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करायचा होता, फिल्डर बॉलच्या खाली. ओ हो, थोडे दूर राहिलेत. जोपर्यंत बॉलला उचलून फेकलं जाईल 2 धावा सहज कंप्लीट केल्या गेल्यात. वर्गमित्र मुरबी टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हर्षल पाटील आणि प्रसाद घरत आपल्याला पाहायला मिळते. अपेक्षा आहे दोन्ही टीम खरं तर एकमेकांशी संबंध भरपूर चांगले, दोन्ही गावांचे जिव्हाळ्याचे संबंध. परंतु आज कोणती टीम या मॅचमध्ये बाजी मारेले पाहायचे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, बरोबर परफ्यूम डिलिव्हरी, चेहऱ्याच्या समोरून बॉलला काढलंय, जाईल बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट. ही खासियत आहे रोहित कोळीची. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये दमदार कामगिरी करणारा खेळाडू, एक्सपिरियन्स एवढ्या वर्षाचा त्याचा कामी येतोय त्यांच्या टीमला. अनशन शीतल 11 टीम DCC कोपरा. लाऊड अपील पाहायला मिळाली, तोपर्यंत पंचांनी सांगितलं की बॅट लागली आहे. हॅलो. तर याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होत आहे ते सन्माननीय खारगाव गावचे आदर्श व्यक्तिमत्व नगरसेवक सन्माननीय वासुदेव पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. तर नक्कीच त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा समोर टाकण्याचा प्रयत्न, गॅप मोठी आहे, फिल्डर चेस करू शकतील का नाही. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या गोलंदाजीवरती वार आणि त्याच्यावरती केला पलटवार, चौकार. 4 धावा आल्या फायनली शेवटच्या या बॉलवरती आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 8 वरती. 8 फॉर नो लॉस वर्गमित्र मुरबी टीम. हॅलो. तर याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय समीर कदम साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवकच आपण म्हणूया, कारण ज्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आपण पाहतोय अनिताताई वासुदेव पाटील. तर नक्कीच इथे सन्माननीय वासुदेव पाटील यांचं आगमन होत आहे. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वासुदेव पाटील साहेब यावं. समीर कदम साहेब पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, या व्यासपीठाकडे या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आगमन होतंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत केलं जातंय. फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आपण हा सन्मान पाहतोय, कारण खरोखरच एक बहुचर्चित असलेली स्पर्धा. अनेक नगरसेवक, अनेक राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या 8 दिवसामध्ये आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळाल्यात. त्याबद्दल नक्कीच आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. हर्षद, पहिलाच बॉल जिनीत पवारचा डॉट येताना नाही, वाईट बॉल आहे, ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता आणि इथं असं वाटलं होतं. रिव्ह्यू घेतलाय. पास कॉल आहे की डॉट बॉल पर्यंत होता तरी चेक करू इच्छित आहेत बॅटिंग टीम. रिव्ह्यू. तर इथे कोपरा संघ खेळतोय. तर आमचे मनीष पाटील देखील आहेत आणि निंदा ग्रुप कोपरा यांच्या वतीने देखील या स्पर्धेला आणि कोपरे संघाला शुभेच्छा आल्यात. तर त्यांचं देखील स्वागत आहे निंदा ग्रुप. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. जिनीत पवारचा पहिला वार, पहिला डॉट. हा, शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॉल थांबेल कारण की बॉल हाताला फिल्डरच्या लागलाय. 2 तर कंप्लीट झाले, तिसरी होईल का पाहायचे. नाही, फक्त 2. 2 ने सुद्धा या ओव्हरला झाली आहे सुरुवात. आज खरं तर स्पर्धेची अंतिम रात्र, बरेचसे मान्यवर
जे 6 रात्रींमध्ये या स्पर्धेला भेट देऊ शकले नाहीत त्या आज 7व्या रात्रीमध्ये या स्पर्धेला भेट देत आहेत. सर्वांचं स्वागत. 8वी रात्र, सॉरी, 7 रात्रींमध्ये जे येऊ शकले नाहीत त्यात आज 8व्या रात्री झालेत. कारण एकंदरीत स्पर्धा त्या दर्जाची आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालू मिड विकेट काऊ कॉर्नरच्या मध्ये. फिल्डर बॉलला अडवतील, फेकतील, तोपर्यंत सिंगल, एकच धाव. रिस्क घेऊ इच्छित नाहीयेत. वर्गमित्र म्हटलं की बिंदास, वर्गमित्र म्हटलं की नेहमीच दिल खुलास. परंतु या स्पर्धेमध्ये आज वर्गमित्रांचं एकच काम आहे, एकमेकांना सपोर्ट. जो लहानपणापासून राहिला एकमेकांना तोच सपोर्ट आता तुमच्या टीमच्या प्रत्येक बॅट्समनला द्यावा लागेल. ओ पायावरती बॉल लागलाय, पंचांची बोट आकाशाकडे. हर्षल पाटीलची विकेट मिळाली आहे फायनली. ज्या विकेटच्या शोधामध्ये संपूर्ण कोपरा संघ होता ती विकेट हर्षल पाटीलची मिळाली आहे. हॅलो. आणि नक्कीच बघा या स्पर्धेमध्ये त्या दिवशी देखील ज्यांचं आगमन पाहिलं, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका सौभाग्यवती योगिता ताई समीर फडके यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलेला आहे. समीर शेठ फडके ढोंगऱ्याचा पाडा यांची देखील उपस्थिती आपण पाहिली. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 11,000 रुपयाचा डोनेशन. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका अर्चनाताई योगेश भुईर यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आला आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय रामशेठ पाटील साहेब तोंडरेगाव यांच्या वतीने देखील 11,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. वार्ड क्रमांक 2 मधले नगरसेवक ज्यांच्या वतीने या स्पर्धेला एक चांगले योगदान. त्याचबरोबर वार्ड क्रमांक 2 चे नगरसेवक सन्माननीय दिनेश शेठ खानावकर नावडे यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. त्याबद्दल त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर षटकार हॅट्रिक साठी एक कॅश प्राइज आले. आमचे समाजसेवक सूरजजी दळवे आणि मयुरेशजी घरत 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे त्यांच्याकडून. पायावरती बॉल आदळला गेला, परंतु त्याच्या अगोदर बॅटला ब्रश झालाय बॉल आणि त्यामुळे 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील 2च्या मदतीने. टीमची टोटल झाली आहे 14. अडचणीमध्ये आहे संपूर्ण संघ. वर्ग मित्र मोरबी 13 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजून 37 करायचे आहेत. मॅच जरी दूर असली तरी सुद्धा मॅच जवळ येऊ शकते. जे षटकार मारले होते ना पहिल्या इनिंगमध्ये यश कोळीने, त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. ओ नो लुक शॉट देण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल मागे चाललाय. स्क्वेअर लेगकडे सिंगल, एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचंय. नाही, जस्ट ओनली 1 सिंगल आली आहे. ओव्हरची समाप्ती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये DCC कोपरा टीम सेफ झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. चला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होईल तोपर्यंत काही सन्मान आपल्या ठिकाणी व्यासपीठावरची करायचे असतील तर संदीप सर आपण करून घेऊया. हॅलो. याच तर आपण सन्मान सोहळ्याकडे बोलतोय. तत्पूर्वी आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक आदरणीय समीर कदम साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय केसीएन ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून एक जबरदस्त मोठी स्पर्धा आपण नेहमीच पाहिलेली आहे. त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय वासुदेव पाटील साहेब या व्यक्तिमत्वांच्या सन्मान सोहळ्याकडे आपण बोलतोय. तर कदम साहेब या. मी अशोक बुवा पाटील अनिलदादा पाटील यांना विनंती करेन. दिनेश ठाकूर. नक्कीच, कारण पहिल्या टर्मला आपण कदम साहेबांच्या सौभाग्यवती संजना ताई यांना सभापती म्हणून आपण पाहिलं आणि या वेळेला मात्र समीर कदम साहेब स्वतः नगरसेवक आपण त्यांना पाहतोय. कारण समाजामध्ये केलेलं कार्य हीच आपल्या कार्याची पोच पावती असते आणि नक्कीच त्यांना मात्र जनतेचा कौल आपण पाहिला. तर समीर कदम साहेबांचा हा सन्मान इथे होतोय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये यांच्या सौभाग्यवती दुसऱ्यांदा
नगरसेविका म्हणून आपल्याला पाहायला मिळाल्या. अनिताताई वासुदेव पाटील, सन्माननीय वासुदेव पाटील साहेबांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. कदम साहेब, केशियन ट्रॉफी खारघरमध्ये एक मोठी बहुचर्चित असलेली स्पर्धा आम्ही अनेक वर्षे पाहिलेली आहे. त्या केशियन ट्रॉफीचे अध्यक्ष आदरणीय वासुदेव पाटील साहेब आज इथे उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. यश कोळे आल्या बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये. 12 बॉलमध्ये 36ची आवश्यकता होती आणि पहिल्याच बॉलवरती डॉट खेळल्यानंतर तर सेकंड बॉलमध्ये विकेट मिळाली. भरपूर खुश आहेत सध्या DCC कोपराचे संपूर्ण नन्हे मुन्ने समर्थक, ज्या या टीमला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी आलेत, कारण त्यांना माहीत आहे काही का होईना परंतु एक ट्रॉफी आपल्या टीमला लागू झालेली आहे. त्यामुळे टीम बक्षीस पात्र फेरीमध्ये असल्याचा एक वेगळाच आनंद या संपूर्ण प्रेक्षकांना होतोय. यश तयार, पुन्हा एकदा उचलून खेळलेत, काय कमालीचं टायमिंग होतं. गुड शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 रन. तर याचबरोबर सन्माननीय आमचे ओमकार पाटील यांचे सासरे बुवा यांचं इथे आगमन होतंय. सत्यवान पाटील यांचं इथे आगमन होतंय, कोपरागाव. तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सत्यवान पाटील कोपरा आणि तसेच हर्ष देखील आलेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. तर केशियन ट्रॉफी आणि सन्माननीय नगरसेवक वासुदेव पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन सुपूर्द करण्यात आलाय. त्याबद्दल वासुदेव पाटील साहेब आपलं मनपूर्वक आभार. आणि त्याचबरोबर सत्यवान पाटील कोपरा, ओमकार पाटील यांचे सासरे बुवा यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत करण्यात आलाय. आणखीन एक डॉट बॉल निघालाय, शॉर्ट बॉल होता, बॉल हवेमध्ये लिफ्ट झालाय, मिड ऑफला प्लेअर आहे आणि इट्स कॅच. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना टीम वर्गमित्र 11 मुरबी या संघाला. भरपूर मोठे हादरे या ठिकाणी मात्र दिलेत. बघा आज कारण 8वी रात्र आहे, बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर पेंदर आणि तोंडरा असा सामना असेल सुपर 8चा. त्यानंतर सुपर 8 आपल्याला पाहायला मिळेल ती टेंबिवली आणि मोठी जुई यांच्यामधली लढत असेल. कुठे जाऊ नका, मोठे सामने अजून बाकी आहेत. ओ हा मग केला बॉल आणि त्याला पाठवून दिलं लॉंग ऑनच्या वरून सीमा पार. षटकार. ओव्हर संपली आहे, 3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती पाहायला मिळते 28. आता उर्वरित बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये 23 धावांची आवश्यकता. 4 चौकार 4 षटकार मारायचे आहेत. सोपं समीकरण आहे, या मॅच मध्ये काही घडू शकते. कोपरा टीम हलक्यात घेऊ नका. या वर्गमित्रांना एकाच शाळेत शिकलेत, एकमेकांचे सगळे धागेदोरे एकमेकांना माहीत आहेत, स्ट्रेंथ माहीत आहे. त्यामुळे या टीमला हलक्यात घेण्याचा विचार आपण करू नका, कारण शेवटपर्यंत मॅच रंगणारे यात तीळ मात्र शंका नाही. 23 धावांची अजून गरज आहे, 6 बॉल बाकी. यस, तर मॅन ऑफ द सिरीजला जी स्कूटी आहे, तर ती सिरीजचे जे पॉइंट आहेत ते फायनलच्या आतमध्ये जेवढे सामने असतील तेवढेच ग्राह्य धरले जातील. फायनलचा स्कोर तुमचा ग्राह्य धरला जाणार नाही पॉइंटसाठी, याची नोंद घ्या. फायनल सुटली म्हणजे सगळं आलं, 2 सेमी पर्यंत सगळं. तनिष कोळीच्या हातामध्ये
शेवटचे 6 बॉल कोपरा टीमचं भविष्य. पहिलाच बॉल समोर टाकला होता आणि रनआउटचा खतरा या ठिकाणी मात्र बॅट्समन वरती होता. तोपर्यंत सिंगल आली आहे. 5 मध्ये 22 बनवायचे आहेत. बघा आज कोपऱ्याचे देखील बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झालेला आहे. कारण कोपऱ्याच्या पाठी बरेच प्रेक्षक वर्ग असतात. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर मात्र आल्या वाईट बॉल. प्रेक्षकांची अतूट गर्दी. मगाशी मच्छिंद्र सर मी याच गोष्टीचा उल्लेख केला. या मैदानावरती जेव्हा जेव्हा नाईट मॅचेस होतात तेव्हा तेव्हा शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांची भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक बॉल समोरून कट केलाय. पाहू शकताय किती पॉवर होती या कट मध्ये. तर बघा कोपरा संघ जर जिंकला ना तर जयेश गायकर हे लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात. तर जयेश गायकर यांच्या वतीने 2000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल तो कोपरा संघाला. अजूनही या मॅच मध्ये कश्मकश बाकी राहतील का? 21 धाब्यांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 20 धाब्यांची आवश्यकता. 31 रन झालेले आहेत. येस डेफिनेटली 20 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. पाहूया बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. तनिष पुन्हा एकदा समोर उचललाय बॉल परंतु लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन आहे. जिनीत पवार कडून कॅच ड्रॉप. थोडीशी नाराजी या ठिकाणी मात्र व्यक्त केली जाते. परंतु जी मॅच खरं तर असं वाटलं होतं वर्गमित्र 11 मुरबी टीम चेसिंग सक्सेसफुल करू शकतील परंतु मिडल ओव्हर्समध्ये धावांचा जो फ्लो कमी झाला ना तिथून मात्र खऱ्या अर्थाने त्यांना नुकसान झालं या गोष्टीचं. आणि विशेष करून शेवटला जे यश कोहलीने 2 षटकार मारलेत ना ते भरपूर महाग पडलेत. टीम वर्गमित्र मुरबीला आणि ते पहा रनआउटचा शिकार. आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र सेमी फायनलचा दरवाजा जवळजवळ नॉक सांगितलं मच्छिंद्र सर या टीम अंश अँड शीतल 11 DCC कोपराने. तर कोपऱ्याचे राजेश ठाकूर, महेंद्र तोडेकर, संतोष ठाकूर, महेश रवींद्र पाटील, विलास ठाकूर येथे त्या सामन्याचा आनंद घेतात. विलास ठाकूर इथे आले असतील तर विलास या. आणि आमचे विलास भोईर आले असतील तर विलास भोईर आपलं देखील स्वागत आहे. आणि अशा तऱ्हेने अंश अँड शीतल 11 DCC कोपरा चालली आहे सेमी फायनल मध्ये. शैलेश शेट माळी आणि त्याचबरोबर योगेशजी प्रधान यांनी पुरस्कृत केलेला संघ. यस तर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. यस प्रेझेंटेशन साठी संदीप सरांकडे जाऊया आणि सेकंड पुढच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकूया आमचे मार्गदर्शक मच्छिंद्र पाटील सर यांचा. यस धन्यवाद पेंदर टीम आणि तोंडरे टीम. पंकज कोपरकर मॅन ऑफ द मॅच मगाशी तुमची बाकी आहे. नंतर नक्कीच आपण ते देणार आहोत. तर सत्यवान पाटील चला आपण सामनावीराचा पुरस्कार इथे घोषित करतोय. चला राम पाटील यांना विनंती करेल. राम पाटील आणि त्याचबरोबर सत्यवान पाटील सोयरे आहेत. कोण आहे रे? यश कोहली दिले पंकज. ओके नंतर यशची आपण इथे देतोय. चला दिलीप पाटील एक अतिशय चांगली पंचांची भूमिका त्यांनी पार पाडली आहे.
यश कोलिया. चला यानंतर सामना असेल बघा टेंबिवली आणि मोठी जुई या दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. टेंबिवली परेश गोराटकर आले असतील तर या, आपलं स्वागत आहे. प्रतीक असेल तर चला इथे आपण यशला सामनावीराचा पुरस्कार देतोय. जिनीत पवार तर इथे आपण सत्कार घेतोय. आमचे सत्यवान पाटील सोयरे आहेत, ओमकार पाटील यांचे सासरे आहेत, तर त्यांचा सन्मान इथे होतोय. या तर सन्माननीय सत्यवान पाटील कोपरा यांचा शुभ सन्मान येथे केला जातोय या व्यासपीठावरती. हर्षू या. धन्यवाद.